महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। रांजणगाव गणपती हद्दीतील खंडाळे आणि पिंपरी दुमाला येथील शेतकऱ्यांच्या शेती पंपाची डीपी काल रात्री चोरीला गेल्याने शेतकरी संतप्त झालेत। वारंवार होणाऱ्या डीपी चोरीच्या घटनांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी तोंड बडवून घेतले। यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी डीपी चोरी करणाऱ्या चोरट्यांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। तसेच सध्या उपलब्ध असलेल्या अल्प पाण्यावरच शेती आणि उदरनिर्वाह अवलंबून असल्याने प्रशासनाने तातडीने नवीन डीपी बसवून वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे। परिसरातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते। डीपी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झालं आहे। साधारणपणे 12:30च्या आसपास या ठिकाणी डीपी चोरीला गेली। चोरील्याचं आता एक तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, थोडंच पाणी ते कसं तरी शेतकरी आपलं देतात, ते पण या चोरांना दाखवलं नाही। चोरांना विनंती, अरे तुम्ही रात्री जे खाल्लं अन्नच खाल्लं ना, तो अन्न कोण पिकवतं? हा शेतकरीच पिकवतो ना। त्याच तरी तुम्हाला क्यू यायला पाहिजे। अर्ध्या एक मन आहे, खाल्लेल्या अन्नाला जागलं पाहिजे। तुम्ही त्या खाल्लेल्या अन्नाला जागायला पाहिजे ना। शेतकऱ्याच्या अन्नामध्ये तुम्ही माती कालवली। हा शेतकरी वर्ग थोडं पाणी, एक तर पाऊस पडा ना, जे एक 10-15 मिनिटं जे मोटर चालते ते सुद्धा तुम्हाला दाखवलं नाही। तुम्ही हे शेतकऱ्यांचं फार तुम्ही वाटोळं केलं। हा ट्रान्सफर चोरून तुम्हाला काय मिळवलं? अरे ते अन्न सुद्धा काही वेळ जर या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी जर त्यांनी अन्न पिकवायचं जर बंद केलं ना, काय तांब खाता वर तुम्हाला एक विनंती, मोठ्याल्या उद्योगपतीचं चोरा, चांगल्या माणसांच्या डिप्प्या चोरा। या गरीब शेतकरी मायबापांचं कशाला चोरता रे? तुम्हाला आपण असं तडक तुम्ही सापडा रे। तुम्हाला परत विनंती, अरे शेतकऱ्याचा नका चोरू राव, पाय पडून सांगतो। एक तर कर्जमाफी व्हायना, कांद्याचं परत्या बाजाराचं वाटोळं झालं होते। थोडं ऊस आहे, त्यांना थोडं 10 मिनिटं पाणी देतो, ते सुद्धा लगा हो तुम्ही त्यांचं हिरावून घेता। असं नका करू, तुम्हाला विनंती आहे। मायबाप सरकारला विनंती आहे, MSCB साहेबांना विनंती आहे, पोलिसांना हात जोडून विनंती, ह्या पहिलं पकडा आणि 2 दिवस आमचा ट्रान्सफॉर्मर नाही तर आमचं ऊस आणि ज्या थोड्या पालेभाज्या याचं फार वाटोळं होऊन जाईल। लवकर आमचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।